नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। माझे नाव आहे हर्षद आंबेगावे। आज मी सादर करणार आहे वीरभाई कोतवाल यांचे जीवनचरित्र। ज्या माणसाला कुठल्या मांजरीच्या पलीकडे वागवलं जात होतं, त्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शेतकऱ्यांच्या पिकाच्या गेटाला जर बोट लावाल तर बोट छाटलं जाईल असे आपल्या सैनिकांना ताकीद देणारे शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत फासावर गेलेले सुखदेव, भगतसिंग व राजगुरू या सर्व महामानवांना माझा मानाचा मुजरा। कभी नहीं संघर्ष इतिहास हमारा हारा है, कभी नहीं संघर्ष इतिहास हमारा हारा है। बलिदान हुए जो वीर जवान, उनको नमन हमारा है, उनको नमन हमारा है। उसळत्या रक्ताने मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपले बलिदान देणारे वीरभाई कोतवाल या महान सुपुत्राचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यामधील माथेरान येथे झाला। नंतर अडचणी वाढते पार करत अतिउच्च ध्येय दाखवत अपार परिश्रम करून ते बॅरिस्टर झाले। माती आणि माता यांच्याशी एकरूप होणं हा त्यांच्या जन्मजात स्वभाव असल्याने मातृभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झेप घेतली। वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीची सर्वांना इतकी सवय झाली होती की देव, देश, धर्म हा विचार जणू काही लोप पावला होता। सारे राष्ट्र आगतिक व निराधार झाले होते। अखंड या चालणाऱ्या पिळवणुकीमुळे दारिद्र्य अपार वाढले होते। राष्ट्रातील सारी प्राण्यात नष्ट झाली होती। अशा वेळी भारत भूमीच्या पुत्रांमध्ये नवतेज निर्माण करण्यासाठी व स्वातंत्र्य लाभसा जागृत करण्यासाठी अण्णांनी त्यांना संघटित करण्यास सुरुवात केली। गरीब शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जागृत करायचे, अज्ञानाच्या पाशातून बाहेर काढायचे, तर त्यांना सर्वप्रथम शिक्षण दिले पाहिजे या विचारांनी बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने कर्जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून 42 व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या। पतपेढी, वाचनालय व व्यायामशाळेच्या माध्यमातून समाज सुसंघटित व सामर्थ्यशाली बनविला। चेलीदेव चळवळीतील करेंगे या मरेंगे या दिशाने आपल्या सहकार्यांना आवाहन केलं। स्वराज्य हवा असेल तर आपण आपल्या सर्वस्वाचं बलिदान देण्यास तयार राहा आणि या आव्हानात सरशी गुलामगिरीचे सर्व पासून नष्ट करत देशभक्तीचे आणि देदीप्यमान पर्व सुरू झाले। यातूनच पुढे क्रांतिकारकांच्या पुरुषार्थाची गाथा उभी राहिली। लोक जसे चुंबकाकडे आकर्षिले जातात, तसेच वीरभाई कोतवाल यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांना असंख्य सहकार्य मिळाले। यातूनच पुढे धड्या छातीचा कोतवाल गट अर्थात आझाद दस्ता तयार झाला। या आझाद दस्त्यात स्वतः भाई उर्फ अण्णासाहेब कोतवाल यांनी सहभाग घेतला होता। तो काळ फार धामधुमीचा होता। दुसरा महायुद्धाचा वणवा शिगेला पोहोचला होता। असं असतानाही ब्रिटिश भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी झुकायला तयार झाले नव्हते। 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदान येथील भाषणात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारतातून चालते व्हा असे ठणकावून सांगितले आणि देशवासियांना करेंगे या मरेंगेचा मंत्र देऊन शेवटच्या लढ्यात तयार राहण्याचं आवाहन केलं। या आव्हानाला प्रतिसाद देत हजारो देशप्रेमी या लढ्यात सहभागी झाले। याच 1942च्या चलेजाव चळवळीतील धगधगते अग्निकुंड म्हणजे वीर हुतात्माबाई कोतवाल। 2 जानेवारी 1943 रोजी पहाऱ्यावर बसलेल्या हिराजींना थंडी लागू नये म्हणून शेपुटी पेटवल्या। शेपुटीजवळ सहकाऱ्यांना तोंड धुण्यासाठी पाणी गरम करत होता। त्याच वेळी आवाज झाला, सर्वत्र गोळीबार सुरू झाला। पोलिसांची झडती सुरू झाली। भाई कोतवाल एका झाडाआड होते। सदर हल्ल्यात भाईंच्या मांडीला गोळी लागल्यामुळे त्यांना जागती हलताही येत नव्हते। अशातच हॉलची नजर भाईंवर पडली। त्याने भाईंना नाव विचारले। भाईने आपले नाव सांगितले। त्याने क्षणाचाही विलंब न करता भाईंवर गोळी झाडली आणि 2 जानेवारी 1943 रोजी एका तळपत्या सूर्याचा अस्त झाला। तो क्रांतिकारक सूर्य म्हणजे वीर भाई कोतवाल। शेवटी एवढंच म्हणेन, लिख रहा हूं मैं अंजाम जिसका काला गा जाएगा, लिख रहा हूं मैं अंजाम जिसका काला गा जाएगा। मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, इनकलाब। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।